Hi students, I am Shekhar Mande. Welcome you to my YouTube channel. In last video, we had seen the quadratic equation of standard 10 of math first. Now we will continue in this video. In last video, we had seen the standard form or general form of quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0, and we decide the value given against the quadratic equation are the solution or not. आपण काय केलं, त्याच्या समोरच्या क्वाड्रेटिक इक्वेशन समोर दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहे त्या काय केल्या आपण की त्याचं रूट आहे का नाही हे आपण काय केलं, फाइंड आउट केलं बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन LHS. आता या व्हिडिओत काय बघणार आहे बघा आपण, वी हॅव टू फाइंड. आता हे काय असणार आहे की व्हेरी लेबरच जॉब आहे की एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आपल्याला, वी हॅव गिवन one quadratic equation and find the solutions, find the roots, then we cannot decide which value. If we have given only quadratic equation and find out the root, तर त्या ठिकाणी आपल्याला काय होईल की आपण हे व्हॅल्यू किती ठेवणार आहे याला खूप म्हणजे आपल्याला मर्यादा येतील आणि ते एक खूप अवघड काम होईल. म्हणून आपण काय केलेलं आहे, काही मेथड्स पाहिलेले आहेत. तुमच्या सिलेबसला मेथड्स आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करण्याचे. कोणत्या मेथड्स आहे की फर्स्ट मेथड काय, फॅक्टरायझेशन मेथड, नंतर कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. त्यापैकी आपण फर्स्ट मेथड कोणती बघणार आहे, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड त्याला म्हणजे कोणती पद्धत म्हणतो आपण, अवयव पद्धत. आपण मागच्या वर्षी काय केलं, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स केलेले. त्या फॅक्टर्सला काय करायचं होतं, फॅक्टर्सच्याच पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, ते जे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल होती त्याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये घेतलं. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल कोणती होती आपली, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. दिस इज क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. हिला आपण काय केलं, हिला इक्वल टू 0 लिहिलं आणि आपल्याला काय वाटलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. आता याच्यात काय करायचं आपल्याला, मागच्या वर्षी आपण काय केलेलं आहे, हे जे 3 टर्म्स होत्या या 3 टर्म्समधल्या मिडल टर्मला आपण स्प्लिट केलं होतं आणि स्प्लिट करून काय केलं होतं, याचे फॅक्टर्स तयार केले होते. सपोज इट रिटर्न ॲज px प्लस q अँड rx प्लस t. याला काय केलं होतं आपण, लिनियर फॅक्टर्समध्ये कन्वर्ट केलं होतं, px प्लस q and rx plus t is equal to 0. Now in this here, if px plus q and rx plus t is equal to 0, that is product of these two factors is 0, then either any one is 0. So px plus q is equal to 0 or rx plus t is equal to 0. Therefore x is equal to minus q by p or x is equal to minus t by r. These are roots of this quadratic equation. जितकं समजलं तेवढं लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजलं. हे एक मेथड्स आहे. काय करतो आपण की एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याचे असे 2 लिनियर फॅक्टर घेणार आहे आपण, जे आपण 9thला ऑलरेडी फॅक्टरायझेशन केलेलं आहे. नंतर ह्या 2 फॅक्टरचा प्रॉडक्ट 0 याचा अर्थ काय, आयदर धिस ब्रॅकेट विल 0 और धिस ब्रॅकेट विल 0. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बाय सॉल्विंग दिस वी गेट दिस 2 सोल्युशन्स. मग आता याच्यात काय करणार आपण की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यात a आणि c चा प्रॉडक्ट घेऊ आपण. a आणि c चा प्रॉडक्ट घ्यायचं आहे, त्याचे 2 फॅक्टर्स करायचे. कसे 2 फॅक्टर करायचे, p इंटू q. वी फॅक्टराइज a इंटू c इन 2 फॅक्टर्स p अँड q सच दॅट p प्लस q इज इक्वल टू काय पाहिजे, b. p प्लस q काय यायला पाहिजे, b यायला पाहिजे. असं आपण इथे मॅनेज करणार आहे. आणि मग याला काय करणार आपण, बाय स्प्लिटिंग मिडल टर्म, मधले पद फोडून. या मधले पदाला काय करणार आपण, स्प्लिट करणार, फोडणार आहे. आणि याचे 4 टर्म्समध्ये त्याला काय करणार आपण, कन्वर्ट करून त्याचे फॅक्टर्स पाडून आपण या पद्धतीने काय करणार आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करणार आहे. जेवढं समजलं तेवढं लक्षात घ्या. आता पुढे आपण एक्झाम्पल घेऊ, त्याच्यात आयडिया क्लिअर होईल. नाउ विल टेक वन एक्झाम्पल. Solve the following quadratic equations by factorization. फॅक्टरायझेशन मेथडने काय करायचं, आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं. मग आता बघा, गिवन इक्वेशन काय, m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. सो रिराइट द गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन इज m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता m स्क्वेअर आपला स्टँडर्ड फॉर्म काय, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c
इज इक्वल टू 0. आता इथे ए काय, इथे ए दिसत नाही तुम्हाला, इथं काय असणार आहे, तो 1 असणार आहे, म्हणजे 1m² आहे बरोबर. m² म्हणजेच काय 1m². आता आपलं काय मेथड की ए आणि सी, ए आणि सीचा काय करायचं आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे. वर टेक ए अँड सी. 1 × 13 म्हणजे किती 13. 1 × 13 काय 13 आलं. आता 13चे असे फॅक्टर्स करायचे आपल्याला ज्याची सम काय पाहिजे -14. आता याच्यात हा जो प्रॉडक्ट आहे हा काय पॉझिटिव्ह आहे 13 आणि मिडल टर्म काय निगेटिव्ह आहे मायनस. मग आता अशा वेळेस काय येईल, जर लास्ट टर्म जर पॉझिटिव्ह असेल आणि मिडल टर्म्स काय असेल निगेटिव्ह असेल मायनस असेल तर दोन्ही फॅक्टर्स काय भेटतील आपल्याला निगेटिव्ह भेटतील, मायनस भेटतील. इथं काय 13चे फॅक्टर्स काय -13 -1. -13 आणि -1 किती होतात, -13 -1 इज -14. देअरफॉर m². मिडल टर्म कशी स्प्लिट करतो मी, -14ला काय लिहितो -13 -1 -13m -m. 1 म्हणजेच काय 1m प्लस 13 इज इक्वल टू 0. m² -13m -m -14m is written in -13 -1 -13 -1. So we get here 3 terms, we get 4 terms. Take pair, first pair and second pair. Now what is common in between these two? m is common, so m -13, and here nothing is common, so -1 is common. m -13 is equal to 0. See here m² in m² -13m, m is common, so here is 1m and m is common here, so only 13. Here nothing is common, so 1 is common, but we take -1 कॉमन घेतल्यावर काय होईल, m काय होईल पॉझिटिव्ह आणि +13 काय होईल निगेटिव्ह -13. सो m -13 इन 1 ब्रॅकेट. आता बघा ही एक पूर्ण टर्म आहे आणि ही एक सेकंड टर्म आहे. एक दिस इज फर्स्ट टर्म आणि दिस इज सेकंड टर्म. याच्यामध्ये काय m -13 काय कॉमन, रिमेनिंग काय हा m आणि हा -1. देअरफॉर m -13 either this term will 0 or by basic theorem of mathematics, if product of two number AB is equal to 0, product of two number is 0, then either A is 0 or B is 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्याच्यापैकी एक कमीत कमी एक तरी 0, एक तरी संख्या काय राहील 0 राहील. at least one number may be 0, must be 0. therefore m is equal to काय -13 तिकडे जाताना काय +13, m is equal to -1 तिकडे जाताना काय +1. therefore solution, that is roots. now we can write or we this in curly bracket. why this is set notation. रूट आपलं 13 आणि 1 हे काय सेट फॉर्ममध्ये लिहिलं आपण. सेट फॉर्ममध्ये काय ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. कोणाचा आन्सर 113 येऊ शकतं, कोणी इथं -1 -13 लिहिलं, -1 -13 म्हणून कोणाचा आन्सर 113 येऊ शकतं, कोणाचा आन्सर 13 येऊ शकतं. म्हणून आपण काय करतो इथे सेट नोटेशनमध्ये लिहितो. हे काय झालं आपलं रूट झाले कोणाचे या इक्वेशनचे. नाउ वी कन्सिडर अनदर एक्झाम्पल solved by factorization method. 3x² - x - 10 is equal to 0. First write given quadratic equation is 3x² - x - 10 is equal to 0. आता काय करायचं 3 आणि -10 किती बघा 3 × -10 म्हणजेच किती -30. -30चे काय करायचं आपल्याला फॅक्टर्स करायचे. -30चे फॅक्टर काय करायचं पाहिजे. मिडल टर्म काय आता याचा कोएफिशियंट किती एक्सचा -1 आहे. आता बघा ज्यावेळेस काय राहील लास्ट टर्म आपला जो प्रॉडक्ट काय असेल निगेटिव्ह राहील. हे प्रॉडक्ट इज निगेटिव्ह अँड देन मिडल टर्म इज द डिफरन्स ऑफ फॅक्टर. मिडल जो टर्म म्हणजे मिडल टर्म जे कोएफिशियंट आहे बीची व्हॅल्यू ती काय राहील त्यांचा डिफरन्स राहील. म्हणजे आपल्याला 30चे असे फॅक्टर्स करायचे की ज्यांचा डिफरन्स 1 राहील. मग बघा आता
30चे भरपूर फॅक्टर्स आहे आपल्याजवळ. 30चे की 3 × 10 आहे, अगेन 2 × 15 आहे, 6 × 5 आहे, 13 × 1 आहे. बरं, हे फॅक्टर्स आहे कोणाचे? 30चे. मग आता बघा 30 आणि 10 आणि 3 द डिफरन्स इज 7. सो these are not useful. अगेन 2 and 15 डिफरन्स इज 13. हे पण काही कामाचे नाही आपलं. 15 आणि 2. मग आता बघा 6 आणि 5, 6 5 जा 30, 6 पंचे 30. मग आता याचा डिफरन्स काय? 1 आहे. मग हे आपल्यासाठी काय महत्त्वाचे, कारण यांचाही डिफरन्स काय? 29 आहे. हे पण आपल्या कामाचे नाही. मग बघा आपल्याला काय राहील? मिडल टर्म जर काय असेल, मिडल टर्म त्यांचा डिफरन्स आहे, तर आपल्याला युज्युअल कोणते राहील? 6 आणि 5. मग आता प्रश्न परत काय? 6 आणि 5 हे याचे फॅक्टर्स घेतले आपण, 6 आणि 5. आता प्रश्न परत काय की यांचे विच इज निगेटिव्ह अँड विच इज पॉझिटिव्ह. मग बघा मिडल टर्म काय आपले -1 आहे, म्हणून ग्रेटर फॅक्टर कोण आहे? -6. ग्रेटर फॅक्टर काय? 6 आहे, तो काय घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा आहे. आणि स्मॉलर फॅक्टर काय घ्यायचा? पॉझिटिव्ह. म्हणजेच काय? -6 + 5 इज इक्वल टू काय आपलं? -1. सो दिस रिटर्न ॲज देअरफॉर 3x² - 6x + 5x - 10 is equal to 0. This is rough work. So here we factorize 3x² - 6x + 5x - 10 is equal to 0. याच्यात काय कॉमन निघाला आता परत? 3x कॉमन. सो x - 2 here 5 कॉमन, x - 2 is equal to 0. बा याच्यातून काय? 3x² - 6x. याच्यातून काय कॉमन निघालं आपल्याला? 3x² - 6x. 3 आणि 6, 3च्या टेबलमध्ये काय? 6 आहे. जस्ट दिस 3x² कॅन बी फॅक्टराइज 3 × x × x and 6 can be factorized 3 × 2 × x. 6x चे फॅक्टर काय? 3 × 2 × x. याच्यात बघा 3 3 आणि x. मग काय आपलं? 3x कॉमन, ब्रॅकेटमध्ये x आणि हा काय? 2, x - 2. हे काय होतं आपल्याला? x - 2. सेम 5x - 10. पण हेच अवघड आहे तुमच्यासाठी, बाकी काहीच नाही. 5x - 10, 5 × x. 5x मीन्स 5 × x. 10 5 × 2. काय आता कॉमन काय याच्यामध्ये? 5. मग काय? 5 कॉमन, सेकंड ब्रॅकेटमध्ये x आणि मायनस साईन -2, x - 2. काय काळजी घ्यायची? हिअर टेक केअर दॅट इज दिस ब्रॅकेट विल बी सेम. हे दोन्ही ब्रॅकेट कसे यायला पाहिजे? सेम यायला पाहिजे, याची काळजी घ्यायची, तरच आपलं काय आन्सर बरोबर आहे. मग काय आता? x - 2 3x + 5 is equal to 0. x - 2 एका ब्रॅकेटमध्ये, 3x + 5 is equal to 0. आता याच्या पुढे काय येईल मग? आयदर the product of these two factors x - 2 and 3x + 5 is equal to 0. So either first one 0 or second one 0. म्हणजे काय? Therefore x - 2 is equal to 0 or 3x + 5 is equal to 0. Therefore x is equal to -2 there, +2 or 3x + 5 तिकडे काय? -5. So x is equal to -5/3 and therefore solution set roots are 2 and -5/3. Now we'll take third example. 3y² is equal to 15y. आता 3y² is equal to 15y. हे काय दिलं? याच्यात एक टर्म c टर्म ॲब्सेंट आहे. गिवन इक्वेशन इज 3y² is equal to 15y. Take 15y in left. 3y² - 15y is equal to 0. 3y² - 15y. याच्यातून काय? 3च्या टेबलमध्ये काय? 15 आहे, म्हणजे 3 कॉमन काढू शकतो आपण. 3 y² आणि y, याच्यामध्ये y कॉमन. इथे काय राहील? ओनली y
मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा 3y जर याला मल्टिप्लाय केलं 3y इंटू वाय 3y स्क्वेअर 3y इंटू 5 मायनस 15y म्हणजेच काय अथवा 3y y minus 5 is equal to 0. Therefore 3y is equal to 0 or y minus 5 is equal to 0. And therefore 3y is equal to 0 याचा अर्थ काय y is equal to 0 and y is equal to 5. y minus 5 तिकडे जाताना काय 5 होईल. Therefore solution set काय लिहायचा 0 5. नेक्स्ट बघा we take another fourth example. एकदम सिंपल एक्झाम्पल होते. फोर्थ एक्झाम्पल बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 गिवन इक्वेशन इज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. मग काय एक्स स्क्वेअर हा जो 3 तो याला मी लेफ्टला घेतो एक्स स्क्वेअर मायनस 3. आता एक्स स्क्वेअर मायनस 3 याच्यात एक्स आहे पण इकडे एक्स नाही. मग काय आता कॉमन कसं काढणार आहे तर इथे काय करतो आता मी या 3ला मी असं लिहू शकतो आय कॅन राईट रूट 3 स्क्वेअर. 3 कॅन बी रिटर्न ॲज रूट 3 स्क्वेअर. रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल वी गेट ओनली 3. आता एक्स हे कोणत्या फॉर्ममध्ये आला आपला जो अल्जेब्रिक फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी और ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग इथे बघा आता याला मी परत त्याच फॉर्ममध्ये लिहितो कोणता एक्स प्लस रूट 3 आणि एक्स मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी 3ला या फॉर्ममध्ये लिहिलं. देअरफॉर एक्स प्लस रूट 3 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू प्लस रूट 3 तिकडे आता नका होईल मायनस रूट 3. x is equal to minus root 3 and therefore solution काय होतं solution set minus root 3 आणि root 3 or now we'll take another example. Solve the quadratic equation by factorization. 6 root 3x square plus 7x is equal to root 3. First write the given equation 6 root 3 x square plus 7x is equal to root 3. That is 6 root 3 x square plus 7x root 3 in LHS. काय आलं तर रूट आलं तर काय होईल आपलं प्रेशर हाय होईल बरोबर. पण याला काय करायचं व्यवस्थित सॉल्व करायचं. बघा आता कसं सांगतो नीट लक्ष द्या. याच्यात काय येईल आता 6 रूट 3 आणि मायनस रूट 3. 6 रूट 3 आणि मायनस रूट 3 यांचं प्रॉडक्ट काय येईल 6 पहिल्यांदा मायनस येईल मायनस 6 रूट 3 इंटू रूट 3 रूट 3 इंटू रूट 3 काय होईल 3 म्हणजेच किती येईल मायनस 18. आता मायनस 18चे असे फॅक्टर्स करायचे. आता बा मी तुम्हाला सांगितलं लास्ट टर्म जर का असेल निगेटिव्ह असेल तर मिडल टर्म काय राहील त्यांचा डिफरन्स राहील. मग म्हणजे त्या दोन फॅक्टरचा काय राहील त्याचा फरक राहील. मिडल टर्म इज द डिफरन्स बिटवीन द फॅक्टर्स ऑफ दिस मायनस 18. आता इथे काय मिडल साईन पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय लार्जर फॅक्टर काय राहील पॉझिटिव्ह आणि स्मॉलर फॅक्टर काय राहील निगेटिव्ह. आता मायनस 18 काय 18चे फॅक्टर्स आपल्याला की 18 6 इंटू 3 9 इंटू 2 18 1 जा 18 बरोबर. याच्यापैकी बघा आता यांचा डिफरन्स किती 3चा आहे हे चालणार नाही आपल्याला. 9 आणि 2चा डिफरन्स किती 7 हे आपले महत्त्वाचे 9 आणि 2. मग काय मायनस 18चे फॅक्टर्स काय करतो मी मायनस 18 दॅट इज फॅक्टोरियल ॲज 9 अँड 2. 9 आणि 2चा डिफरन्स किती 7. सो आय टेक 9 अँड 2 युजल फॅक्टर्स. हे आपल्या इतक्या फॅक्टर्सपैकी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपल्या उपयोगाचे फॅक्टर कोणी 9 आणि 2. आता बघा याच्यात काही मिडल टर्म काय पॉझिटिव्ह आहे म्हणून लार्ज फॅक्टर काय पॉझिटिव्ह आणि स्मॉल फॅक्टर काय निगेटिव्ह म्हणून काय वाटेल आपल्याला देअरफॉर 9 मायनस 2 इज इक्वल टू काय 7. सो 7x कॅन बी रिटर्न ॲज देअरफॉर 6 रूट 3 x स्क्वेअर प्लस
9x minus 2x is equal to आपलं मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. 7x काय केलं मी, फक्त बघा व्हॅल्यू चेंज व्हायला नको, व्हॅल्यू तीच राहिली पाहिजे, फक्त लिहिण्याची पद्धत काय वेगळी. 7x कॅन बी रिटर्न एज 9x मायनस 2x. मग आता बघा किती टर्म्स आहेत, 4 टर्म्स, हे आपल्याला कॉमन घ्यायचं. आता 6 रूट 3x² आणि 9x. पहिल्यांदा याच्यात काय दोघं काय 3च्या टेबलमध्ये 3 दिसतोय कॉमन. आता बघा इथे थोडीशी काळजी घ्यायची, इथं काय काय येईल आता 6 रूट 3x² प्लस 9x. आता याच्यात बघा 6 म्हणजेच काय 3 इंटू 2 इंटू रूट 3. 9 काय 3 इंटू 3 इंटू x. बरं, त्यापैकी 3 कॉमन आहे आपलं तो. आता बघा थोडंसं अजून पुढे पाहू. x² आहे x इंटू x 3 इंटू 3 इंटू x. आता बघा 3 कॉमन निघाला, x पण कॉमन निघतोय. पण आता बघा परत रूट 3चा आणि या 3चा काही पाहू आपण. परत एक 3ला काय लिहू शकतो मी, 3 कॅन बी रिटर्न ॲज रूट 3 इंटू रूट 3. म्हणजेच काय पहा रूट 3 x इंटू x ॲज इट इज 3. हा जो 3 आहे या 3ला मी काय परत लिहितो रूट 3 इंटू रूट 3. हे झाले आपले सिम्पलेस्ट फॅक्टर. आता बघा कॉमन काढायचं आपल्याला. 3 कॉमन. हिअर इज 2 बट हिअर इज नॉट 2. रूट 3 1 रूट 3 x. बरं काय काय निघेल मग 3 रूट 3 x सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x 2 अँड x. दिस इज प्लस साइन and what is remain only root 3. So what we get common 3 root 3x. नीट लक्ष द्या 3 root 3x 2x प्लस रूट 3. याच्यातून काय निघेल फक्त कॉमन 3 रूट 3x कॉमन 2 अँड 1x इज हिअर प्लस रूट 3. हे नीट लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा या मायनस 2x मायनस रूट 3. याच्यातून फक्त काय लिहिलं मायनस 1 कॉमन 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0. यातून मायनस 1 कॉमन काढल्यावर काय प्लस 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0. 2x प्लस रूट 3 2x प्लस रूट 3 अँड 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय आपल्याला आता 2x प्लस रूट 3 इज इक्वल टू 0 और 3 रूट 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. बरं म्हणजेच काय x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू मायनस रूट 3 अँड 3 रूट 3x इज इक्वल टू 1. Therefore, what do we get? X is equal to minus 3/2 आणि इकडे काय और x is equal to 1 upon 3 root 3 and therefore solution is 1 by रूट 3/2 अँड 1 by 3 रूट 3. परत एकदा सांगतो बघा इथे ही जी टर्म आहे 6 रूट 3x² प्लस 9x. 6चे फॅक्टर 3 इंटू 2 रूट 3 ॲज इट इज x² इज x इंटू x. 9चे फॅक्टर काय 3 इंटू 3. पण ह्या 3ला काय लिहिलं मी रूट 3 इंटू रूट 3. 3 कॅन बी रिटर्न ॲज रूट 3 इंटू रूट 3. देन 3 रूट 3 अँड x 3 root 3 and x common. What is remain 2 and x 2x and here is root 3. So these are factors. Over. Now dear student,
I will tell you one table to finding the signs of factors of A into C. A into C चे जे फॅक्टर्स करणार आहे त्यांची साईन्स काय असतील बा ते आपण या टेबलमध्ये समजून घेऊ. बा काय दिलं A इंटू सी दोन हा जर प्रॉडक्ट काय असेल पॉझिटिव्ह असेल आणि मिडल टर्म काय असेल पॉझिटिव्ह असेल बरोबर. समजा या टाईपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. तर काय याच्यामध्ये हे दोन्ही पण फॅक्टर काय राहणार तुमचे पॉझिटिव्ह असणार आहे. ए इंटू सी हा जो प्रॉडक्ट आहे 1 इंटू 6 हा पॉझिटिव्ह आहे बरोबर. त्याच्यानंतर बा जर म्हणजेच काय सगळे पॉझिटिव्ह असेल तर काय फॅक्टरसुद्धा काय राहील स्मॉलर आणि ग्रेटर. काय काय घेतलं आपण साइन ऑफ ए इंटू सी, साइन ऑफ मिडल टर्म बी, देन साइन ऑफ ग्रेटर फॅक्टर अँड साइन ऑफ स्मॉलर फॅक्टर हे आपल्याला बघायचं. मग आता बा साइन ऑफ ए इंटू सी जर का असेल पॉझिटिव्ह असेल आणि मिडल टर्म काय असेल निगेटिव्ह असेल मायनस, देन फॅक्टर्स बोथ फॅक्टर्स आर निगेटिव्ह. कसं बा एक्स स्क्वेअर मायनस 5x अशा या सिच्युएशनमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. मिडल टर्म मायनस आहे हे काय पॉझिटिव्ह आहे. आता जर काय असेल ए इंटू सी याचा प्रॉडक्ट काय असेल निगेटिव्ह असेल. ए इंटू सी याचा प्रॉडक्ट काय असेल निगेटिव्ह असेल. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. मिडल टर्म काय असेल पॉझिटिव्ह. मिडल टर्म काय असेल पॉझिटिव्ह असेल तर ग्रेटर फॅक्टर मोठा फॅक्टर काय राहील पॉझिटिव्ह आणि स्मॉलर फॅक्टर काय राहील निगेटिव्ह. इथे ग्रेटर फॅक्टर याचे फॅक्टर काय 3 इंटू 2 प्लस 3 मायनस 2. हिअर मायनस 3 मायनस 2. हिअर प्लस 3 प्लस 2. आता बघा प्रॉडक्ट काय असेल ए इंटू सी निगेटिव्ह असेल, मिडल टर्म काय असेल निगेटिव्ह या टाईपमध्ये. कोणती सिच्युएशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. अशा वेळेस काय राहील ग्रेटर फॅक्टर जो आहे तो काय राहील मायनस निगेटिव्ह आणि स्मॉलर फॅक्टर काय राहील पॉझिटिव्ह. कारण काय हा डिफरन्स ज्यावेळेस हा प्रॉडक्ट निगेटिव्ह असतो तेव्हा मिडल टर्म काय राहते डिफरन्स राहते. डिफरन्स म्हणजे काय वन पॉझिटिव्ह अदर निगेटिव्ह आणि इथे काय राहील सम राहील बोथ पॉझिटिव्ह ऑर बोथ निगेटिव्ह. हे नीट लक्ष ठेवा. आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये पण केलं. आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जे एक्झाम्पल सोडू त्याच्यामध्ये पण आपण याचा उपयोग करणार आहे. हे नीट एका कागदावर लिहून घ्या आणि तुम्हाला समजेल. धन्यवाद.